माता भगिनींनो, मी परवा सभागृहामध्ये शेवटच्या शुक्रवारी, मागच्या शुक्रवारी मी बोललोय पहा, सभागृहामध्ये बोललोय. आम्ही या ठिकाणी गेलतो संभाजीनगरमध्ये. असाच एक प्रकार होता लव जिहाद. जसं आता आपलं हे शाहूवाडी आहे, आजूबाजूला जसे ग्रामीण भाग आहे, तसं त्या भागात सुद्धा ग्रामीण भाग आहे. एक व्यक्ती ते कॉम्प्युटर क्लास चालवायचा, एक जिहादी कॉम्प्युटर क्लास चालवायचा. मग आता कुणाच्या घरी परिस्थिती असते की त्यांच्या मुलांना शिकण्यासाठी ते घरी कॉम्प्युटर आणून देऊ शकतात, पण काही पालकांची परिस्थिती असते, काही कुटुंबाची परिस्थिती असते, आपण त्यांना क्लास लावला तर आपण त्यांना तिथं ते देऊ शकतो शिक्षण. असा एक जिहादी कॉम्प्युटर क्लास चालवतो. त्यांनी या एका मुलाशी असंच हे जिहादी प्रकरण केलं, लव जिहाद. एक तो संभाजीनगरचा एक नेता म्हणला, प्रेम करणं, प्यार करना, अमुक करना, तमुक करना, त्या कुणी कुणावर प्रेम करू शकतं. कुणी काल तर एक परत सभागृहात पण बोलला, कुणी कुणाची प्रेम करू शकतं. प्रेम करू शकतं याच्याबद्दल दुमत नाही आमचं काय, पण ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, ज्या मुलीबरोबर आपण आपलं आयुष्य पुढं घालवण्यासंदर्भातलं पूर्ण संसार तिच्याबरोबर करणार आहोत, आयुष्यभर तिच्याबरोबर संसार करणार आहोत, आणि त्या ठिकाणी आपण तिला विश्वास देतो. माझ्या हिंदू धर्मातल्या प्रत्येक समाजातल्या मुलीला माझं सांगणं आहे, प्रत्येकाने जरा हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. माझ्याकडे ते व्हिडिओ आहे, माझी ते प्रसंग पाहिले, त्या आईवडिलांची ज्या पण काही मनातल्या वेदना आहेत त्या आम्ही पाहिल्यात जवळून. आम्ही नुसतं बोलतो, ह्या त्यांच्या वेदना आहेत त्या आम्ही जवळून पाहिल्यात. आम्हाला नाव घ्यायला सुद्धा त्यांची म्हणजे आम्हाला बंधन आहे. का बंधन आहेत ते तुम्ही ऐका. ज्या मुलीच्या बरोबर त्यांनी लग्न करायचं म्हणून तिला शब्द दिला, तिला वचन दिलं, त्या मुलीचे असे व्हिडिओ काढले. मला त्याच नेत्याला, तो आहे ना संभाजीनगरचा बोलतो किंवा काल सभागृहात जे पण याच्या विरोधात म्हणजे या बिलाच्या विरोधात बोलत होते, त्यांना आपल्या या संमेलनाच्या माध्यमातून सांगणं आहे. जे लोक म्हणतायत ना याला विरोध करतायत, त्यांना माझं विचारणं आहे, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचा आपण व्हिडिओ काढतो का? असा व्हिडिओ की ज्या आई वडिलांना त्या लहान मुलीला, ज्या आईने त्या मुलीला जन्म दिला, ज्या वडिलांनी तिला वाढवलं, त्या मुलीचा व्हिडिओ आईन तारुण्यात आल्यानंतर असा पाहावा लागेल. याला लव जिहाद, याला लव म्हणायचं, प्रेम म्हणायचं. आणि त्याच्या माध्यमातून तो व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करायचं आणि तिला नाही त्या गोष्टी करायला लावायच्या. ज्यावेळेस ही व्हिडिओ ती लहानाची मोठी केलेली मुलगी ज्या परिवारातली होती, त्या परिवारातल्या आई वडिलांनी पाहिलं, त्या परिवारातल्या कुटुंबातल्या सदस्यांनी पाहिलं, अक्षरशः त्या परिवारातल्या लोकांना स्वतःला आत्महत्या करावीशी वाटली, स्वतःला आत्महत्या करावीशी वाटली. हा लव जिहाद आहे. कशासाठी? आपल्या सगळ्या ह्या धर्मांतर, लव जिहाद, ह्या सगळ्या लागून आलेल्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये काहीतरी षडयंत्र आहे, याच्यामध्ये काहीतरी मोठं षडयंत्र तयार होते, एक मोठी राष्ट्र विरोधी ताकद तयार होती. हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. धर्मांतर करणं का? तुमच्या धर्मातली लोक संपली? धर्मांतर आम्ही कुणाकडे जात नाही ना. तुम्ही आमच्या धर्मात दुसऱ्या धर्मातल्या लोकांना म्हणत नाही, आम्ही दुसऱ्या धर्मातल्या लोकांना म्हणत नाही आम्ही आमच्या त्या, पण आम्ही आमच्या धर्मातल्या लोकांचं जे पण काही हे चाललंय समोर, हे समोर मांडणं, हे समोर लोकांना वास्तव सांगणं, याच्यासाठी आम्ही पुढे येतो, याच्यासाठी आम्ही सांगत असतो. मी सभागृहात बोलत असताना मी जर त्या व्यक्तीचं तुम्हाला ते सांगायचं राहिलं, मी ज्या कुटुंबाच्या बद्दल मी बोलतो असे अनेक कुटुंब या महाराष्ट्रात. माझ्या निवडणुकीच्या टायमाला एक कुटुंब होतं, त्यांच्या घरात 2 मुली होत्या, एकच परिवार होता. एक परिवार होता, त्यांना 2 मुली होत्या. माझ्या हिंदू धर्मातला परिवार तो कुठल्या जातीचा आहे, समाजाचा आहे, याचं मला काही घेतलं नाही. माझ्यासाठी हिंदू धर्मातल्या
सर्व 18 पकडे जाती, 12 बलुतेदार म्हणजे माझ्यासाठी हिंदू धर्म आहे. ती अशा परिवारातली दोन मुली होत्या की त्या उभं येताना फक्त 2 मुली होत्या आणि दोन्ही मुले एकाच जिहाद्याने दोघींनाही आम्ही असं स्वप्न दाखवलं होतं. ते स्वप्न पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आपल्याला एक चांगला जीवन साथी मिळाला, आपल्याला चांगलं आयुष्य आपल्याला मिळणार. दोघींना एकानेच फसवलेलं. त्यातली एक सुधारायला लागली, एक आपल्या या संघ परिवारातल्या आमच्या अशा माता भगिनी आहेत ते असं त्यातनं ते वशीकरणामधून बाहेर काढत असतात. म्हणजे त्यांना गेल्यानंतर जसं तुम्ही भिगवणची घटना पाहिली असेल, ती मुलगी शेवटच्या क्षणाला आपल्या लोकांनी तिला सांगितल्यानंतर ती परत सुखरूपपणे आपल्या कुटुंबात आली. तसं त्या 2 मुलींचं आपल्या संघ परिवाराच्या माध्यमातून, आपल्या हिंदू संघटनाच्या माध्यमातून काही आमच्या माता भगिनी त्या जाऊन त्या मुलींना धर्माबद्दल, आईवडिलांबद्दल, कुटुंबाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल सांगत असताना त्यांचं मत परिवर्तन करतात. त्यातली एक मुलगी बदलली, परत हिंदू धर्माच्या दृष्टीनं घरात ते आई वडील देवाची पूजा करायचे आणि ह्या दोघी नमाज पढायच्या. एकदा आईने टोकलं, ही सत्य घटना आहे. हे मी ना जर कुणाला जर हे असेल आणि मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, तुम्ही ऐका, त्या घरात आई वडील पूजा करायचे आणि त्या दोघी नमाज पढायच्या. मोठी मुलगी जरा रांकी व्हायला लागली तर लहान मुलीने काय केलं, सख्या आईच्या पोटात चाकू मारला. ही सत्य घटना आहे, ही सत्य घटना आहे. सांगा, या हिंदू परंपरेमध्ये इतिहास सगळ्यांना माहिती आहे, पूर्ण हिंदू धर्माचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सांगा, कधी कुठल्या लेकीनं, कुठल्या मुलानं आपल्या आई वडिलांना हात उचललाय? आपल्या धर्मात हे मान्य आहे का विचार? अशा प्रकारचं मत हे धर्मांतर, लव जिहाद या माध्यमातून केलं जातं. त्यावेळेस सुद्धा आम्ही त्या दोन्ही मुलींना त्यातनं बाहेर आणलं. काल परवा एक मुलगी, माझा फोटो आहे पहा माझ्या अकाउंटवर आहे, MBA झालेली मुलगी आहे. तिने परत आपल्या धर्मात परत आली. ती परत आपल्या लोकांनी तिला आपल्या धर्मात आणण्यासाठी प्रयत्न केला. ती आली. 4 मुलं सोडून दिली. हे जे सांगतोय आम्ही, हे कुठं पुस्तकात वाचलं नाही, कुठे लिहून दिलं नाही, कुठं गेलो नाही, कुठं आम्हाला सांगितलं नाही. आम्ही गेलो, आमच्या डोळ्यांनी पाहिले, आमच्या डोळ्यांनी पाहिले. त्या आई वडिलांच्या ज्या यातना आहेत त्या आम्ही डोळ्यांनी पाहिल्या. डोळ्यांनी पाहिले आम्ही की त्यांच्या काय भावना झाल्या असतील, काय भावना झाल्या असतील. काल तर एक कोण वैद्य नावानेच लग्न करायला निघाला, वैद्य नावानेच एका आपल्या हिंदू मुलीबरोबर लग्न करायला निघाला. आणि नंतर ज्यावेळेस त्याच्या मुलीचे लोक त्या मूळ पत्त्यावर, ज्या पत्त्यावर तो गेला, त्या पत्त्यावर गेल्यानंतर कळालं की याचं पहिलं लग्न झालंय, ते पण हिंदू मुलीबरोबर झालंय, तिला सोडून दिले. कोण कुठल्या धर्मांतर करणाऱ्या कुठल्या ख्रिश्चन कम्युनिटीला समज करतो, तर कोण जिहाद्यांना मदत करतं, तर कोण विशाल गडावर अतिक्रमण निघावं नाही म्हणून प्रयत्न करतं. का प्रयत्न करतं मी विचारलं तर म्हणते त्यांना त्या मतदानाची गरज आहे. आता वेळ आलेली आहे, हिंदू धर्म आणि त्या सर्व समाजातील लोक एकत्र आली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये ही गरज आहे आपली. ही लहान मुलं सुरक्षित राहिली पाहिजे, त्यांची पुढली भविष्य जर सुरक्षित राहिलं पाहिजे, तर आज ही काळाची गरज आहे. म्हणून आज हे हिंदू संमेलन या ठिकाणी आयोजित केलं. कदाचित आज माझं ऐकणं तुम्हाला थोडंसं आवडलं नसेल, कारण हे जर जे आज मी बोललो हे जर कोण पाहत असेल माझ्या इकडलं, तर ह्याच्यात एवढं कसं बदल झाला असं बोलतो. मला इथं उभं राहून असं झालंय, असं काही झालंय की जो कोण अडवतोय ना, जो कोण हे अतिक्रमण काढायचं अडवतोय, जो या जिहाद्यांना मदत करतोय, जो या धर्मांतर करणाऱ्या लोकांना मदत करतोय, त्यांची चिरफाड करावं असं मला वाटतं. इथून व्यासपीठावर असं वाटतं की त्यांना मोकळंच करून टाकावं, मोकळंच करून टाकावं. काल धर्मांतराच्या त्या कायद्या विरोध केल्यानंतर मी काल इकडं आलो, मला लय दुःख होतं की मला तिथं बोलायला पाहिजे होतं.
या घटना मी तिथं त्याचे म्हणजे ते छोट्या छोट्या ते आपण पेन ड्राईव्हमध्ये भरून जे लोक विरोध करतायत ना, जे लोक डिबेटमध्ये या कायद्याला किंवा आम्हाला विरोध करतायत, हे जे पेन ड्राईव्हमध्ये काढून त्यांना पाठवावं आणि त्याच्या खाली एक लिहावं, फक्त यातला फोटो काढून आपल्या कुटुंबातल्या कुठल्याही माता भगिनीच्या लावावं, एवढंच मला त्यांना सांगायचं. तर चला, आज हा कायदा आल्यानंतर अजून एक बळ आपल्याला आलेलं आहे. आणि आता तर तुम्हाला हा तर या हिंदू संमेलनाच्या माध्यमातून संघ शताब्दीच्या माध्यमातून जो पंचसूत्री कार्यक्रम या ठिकाणी सर्व आमचे संघाचे स्वयंसेवक या ठिकाणी करतायत, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा. याच्यामध्ये तुम्हाला जे पण सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये जे 5 उपक्रम त्यांनी सांगितले, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही व्यक्ती मोठा होईल, व्यक्तीसाठी कार्यक्रम नाही, तर हा प्रत्येक म्हणजे या राष्ट्रामधल्या प्रत्येक समाज घटकासाठी तो कार्यक्रम आपल्याला पाहिजे. त्याच्याकरता यामध्ये सहभागी व्हा. कमी जास्त काय बोललो असेल तर आपल्याला या निमित्तानं आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारावर, त्यांनी दिलेल्या बलिदानावर प्रेरित होऊन काम करण्यासाठी अनेक तरुण त्या ठिकाणी ओढू तुळापूरला येतात. त्या ठिकाणी आम्हाला परत उद्या परवा 2 दिवस तिथं आहे. काल म्हणजे 2 दिवस अगोदर याच शताब्दी महोत्सवाच्या आपलं यंत्रणेच्या माध्यमातून म्हणजे दरवर्षी हा कार्यक्रम होता. श्री क्षेत्र वडू जिथं धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान झालं, त्या ठिकाणी दरवर्षी 100 कुटुंब हेच आपले स्वयंसेवक, दरवर्षी 100पेक्षा जास्त कुटुंब परत आपल्या धर्मामध्ये त्यांना घेतात. असा एक उपक्रम तिथं दरवर्षी चालतो. आणि माझी विनंती आपल्या सगळ्यांना, आपण एकदा तरी त्या भूमीमध्ये या. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान ज्या भूमीत झालं त्या ठिकाणी या, नतमस्तक व्हा. आणि आपल्या सगळ्यांना या निमित्तानं एवढंच विनंती करतो, सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून, या सर्व माझ्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून, इथून पुढं आपण सगळेजण एक राहा, एक विचारानं राहा. देव, देश, धर्म याचबरोबर आपण आपल्या राष्ट्राच्या ज्या पण काही या महापुरुषांच्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील, धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांनी जे काही गड किल्ले आपल्याला, जे काही आपल्यासाठी आता त्यांचं संरक्षण करायचं आपल्याला, त्याच्यावर अतिक्रमण काढायचं, त्याच्यासाठी सगळ्यांनी पुढे या अशी या निमित्तानं विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय श्रीराम.